नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 40 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 40 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, बघा या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि तुम्हाला 40 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, जागतिक व्यापार संघटनेचं बघा मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मसुरी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मसुरी बघा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना अग्निज खडक या ठिकाणी महत्त्व। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा पहा, स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? बघा, स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, स्वयंचलित बघा वाहनामधून बघा कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू बाहेर पडत असतो। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, खालीलपैकी बघा कोणता दिवस आहे आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो? बघा, आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा, आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, 20 मार्च बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय चिमणी दिन असतो। प्रश्न क्रमांक 6 पहा, रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामधील खालीलपैकी कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? बघा, रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामधल्या खालीलपैकी कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, रंगाचं बघा ज्ञान होण्यासाठी शंकुपेशी या ठिकाणी उपयुक्त ठरतात। प्रश्न क्रमांक 7 पहा, बघा प्रश्न क्रमांक 7 पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस बघा कृषी दिन म्हणून पाळण्यात येतो। बघा, कृषी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले वसंतराव नाईक बघा यांच्या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन असतो, तर कृषी दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा, कृषी दिवस बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा 1 जुलै बघा या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 8 पहा, सुरजागड लोहखान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, सुरजागड लोहखान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, सुरजागड लोहखान गडचिरोली या जिल्ह्यामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 पहा, झुलन गोस्वामी या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या? बघा, झुलन गोस्वामी या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, क्रिकेट या खेळासंबंधीच्या त्या खेळाडू आहेत। प्रश्न क्रमांक 10 पहा, भारतीय राज्यघटनेचं बघा कोणतं कलम आहे जे कलम राष्ट्रपतीचा अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, राष्ट्रपतीचा अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, कलम 123 बघा हे कलम भारतीय बघा कलम 123 बघा हे भारताचे राष्ट्रपती बघा यांच्या अध्यादेशासंबंधीचं या ठिकाणी कलम आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, भारतीय राज्यघटनेचं कलम 25 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा, भारतीय राज्यघटनेचं कलम 25 कशा संबंधीचं कलम आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील धर्म स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील 3 डिसेंबर बघा या दिवशी जागतिक अपंग दिन असतो। प्रश्न क्रमांक 13 पहा खालीलपैकी कोणता दिवस पहा पंचायत दिन म्हणून साजरा बघा पंचायत दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा बघा पंचायत दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर पंचायत दिन पहा 24 एप्रिल या दिवशी पहा पंचायत दिन हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 14 पहा विदर्भामध्ये विचारले कोणत्या नदीचे खोरे आढळतात? विदर्भामध्ये प्रामुख्याने कोणत्या नदीचे खोरे आढळतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील विदर्भामध्ये बघा वर्धा आणि वैनगंगा या नदीचे खोरे आढळतात। प्रश्न क्रमांक 15 पहा महाराष्ट्रामध्ये विचारले पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणतं? बघा महाराष्ट्र राज्यामधलं पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील ताडोबा बघा हे महाराष्ट्र राज्यामधल्या ठिकाणी पहिले राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 16 पहा महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण या विभागाची निर्मिती ही केली? बघा महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा सामाजिक वनीकरण या विभागाची निर्मिती ही केलेली आहे? बघा सन 1982 बघा या वर्षी महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण बघा या ठिकाणी या विभागाची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तुलना करता येणार नाही बघा या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा आहे ज्याची तुलना करता येणार नाही। अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा ज्याची तुलना करता येत नाही म्हणजे बघा अतुलनीय ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 18 पहा पंतप्रधान या पदासाठी आवश्यक खालीलपैकी किती वयोमर्यादा आवश्यक असते? पंतप्रधान या पदासाठी आवश्यक बघा वयोमर्यादा खालीलपैकी किती असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील 25 वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 19 पहा पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार बघा पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार करतात? बघा वारंवार बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा पितळ हा धातू बघा प्रामुख्याने तांबे आणि जस्त यांच्यापासून पितळ हा धातू तयार केला जातो। प्रश्न क्रमांक 20 पहा त हा पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रकार? बघा त हा पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचा प्रकार आहे? त बघा त इ आ बघा हे प्रत्यय सप्तमी बघा या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 21 पहा नरेंद्र दाभोळकर बघा हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? बघा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर बघा हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? बघा अंधश्रद्धा निर्मूलन या ठिकाणी या क्षेत्राशी ते निगडित आहेत। प्रश्न क्रमांक 22 पहा ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ओझोन दिवस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील 16 सप्टेंबर बघा या दिवशी ओझोन दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 23 पहा भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता? बघा भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे बघा हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता? बघा ईशान्येकडून नैऋत्येकडे बघा पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील आरवली बघा हा पर्वत ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला तो पर्वत आहे। प्रश्न क्रमांक 25 पहा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना तो लिहिला होता? बघा अहमदनगरच्या बघा तुरुंगामध्ये असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता। प्रश्न क्रमांक 26 पहा भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा भंडारा हा जिल्हा पहा
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील भंडारा हा जिल्हा प्रामुख्याने बघा नागपूर या प्रशासकीयमध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 27 पहा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे। बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग बघा असलेला जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक पुढचा बघा औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे खालीलपैकी कोणत्या देशाला बघा औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इंग्लंड बघा या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे म्हटले जाते। दुसरा क्रमांक पुढचा बघा गदर पार्टीची स्थापना बघा लाला हरदयाळ यांनी बघा गदर पार्टीची स्थापना केली होती तर त्यांनी बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या देशामध्ये केली होती। बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, गदर पार्टीची स्थापना बघा लाला हरदयाळ यांनी केली होती तर त्यांनी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थापना केली होती। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील गदर पार्टीची बघा स्थापना अमेरिका या देशामध्ये करण्यात आली होती। दुसरा क्रमांक 30 पहा मेघदूत हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं काव्य आहे। बघा मेघदूत बघा हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं काव्य आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा मेघदूत बघा हे काव्य कालिदास यांनी बघा मेघदूत हे काव्य त्यांनी लिहिलेलं काव्य आहे। दुसरा क्रमांक 31 पहा पानिपतची पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती। बघा पानिपतची बघा पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पानिपतची बघा पहिली लढाई ही इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये बघा पानिपतची पहिली लढाई झाली होती। दुसरा क्रमांक पुढचा बघा वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू सन 1883 मध्ये खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये झाला होता। बघा वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू बघा सन 1883 मध्ये कोणत्या तुरुंगामध्ये असताना झाला होता। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील एडन बघा या कारागृहामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू हा झाला होता। प्रश्न क्रमांक 33 पहा कायदे आझम असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। कायदे आझम असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। बघा कायदे आझम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मोहम्मद अली जिना बघा यांना कायदे आझम या ठिकाणी असे म्हटले जाते। दुसरा क्रमांक 34 बघा देशामध्ये विचारले सर्वात जास्त औद्योगिकरण झालेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे। बघा देशामध्ये सर्वात जास्त औद्योगिकरण झालेले राज्य म्हणजे बघा महाराष्ट्र राज्य बघा देशामध्ये सर्वात जास्त औद्योगिकरण झालेलं राज्य आहे। दुसरा क्रमांक 35 बघा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो। अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील 4 जुलै या दिवशी बघा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन असतो। दुसरा क्रमांक पुढचा बघा द ब्रोकन विंग द बर्ड ऑफ टाइम बघा हे काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचे काव्यसंग्रह आहेत। बघा द ब्रोकन विंग्स द बर्ड ऑफ टाइम बघा हे काव्यसंग्रह तर या ठिकाणी सरोजिनी नायडू यांच्या ठिकाणी काव्यसंग्रह आहेत। दुसरा क्रमांक पुढचा बघा सन 1924च्या बेळगाव बघा सन 1924च्या बेळगावच्या बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सन 1924च्या बेळगावच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बघा हे महात्मा गांधी हे राहिले होते। दुसरा क्रमांक 38 पहा रिव्होल्युशनरी व बंदी जीवन ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत। बघा रिव्होल्युशनरी व बंदी जीवन बघा ही पुस्तके तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील सचिंद्रनाथ सन्याल यांची या ठिकाणी पुस्तके आहेत। दुसरा क्रमांक पुढचा बघा भारताचे राष्ट्रीय चिन्ह खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून घेतले। बघा भारताचं राष्ट्रीय चिन्ह खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून घेतलेलं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सारनाथ बघा या ठिकाणाहून भारताचे राष्ट्रीय चिन्ह हे घेतलेले आहेत। दुसरा क्रमांक पुढचा बघा विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो। बघा विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्यपाल यांना असतो। विद्यार्थी मित्रांनो सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा आपल्याकडे बघा पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आरोग्य भरती असेल वनरक्षक भरती असेल आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण असे बघा 10,000 प्रश्नांचं PDF आणि बघा सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF जर तुम्हाला सर्व काही IMP PDF पाहिजे असेल तर
9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF बघा एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील। बघा त्यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे।